जरांगे हुकुमशाह आहेत का? हिटलर आहेत का जरांगे? तसं बनू पाहतायत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाही, ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाही. खरं तर जरांगेंचं मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये, हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे, हे तसं नाहीये. जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची. हा राजकीय अजेंडा कसा? तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत. हे मी जबाबदारीने सांगतोय. मी माझ्या पदाचं काही सांगणार नाही, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही. पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत. आणि आरक्षण हा विषय नाहीये.